नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या चित्रपटातील सर्व घटना, पात्रे आणि स्थळे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही। चित्रपटाच्या निर्मात्यांचा आत्महत्येस प्रोत्साहन देण्याचा उद्देश नसून त्यास पूर्णतः विरोध आहे। चलनी नोटांवर काहीही लिहिणे ही चांगली सवय नाही। विरोधी पक्षाची भूमिका आला हेमंत गवंडे 12 दुणे 24 अगं पण कुठे जेवण नाही खाणार। अगं पण ऐक ना माझं आधी पहिलं बाहेर हो यायचं नाही। मी समजावून सांगतो तुला ते शेर खातात नाही पण समजवलं यायचं। अगं पण मी काय बोलतो ते तरी चालतं वाईट यायचं नाही। ले 1 लाख
आलो 2 मिनिटं. कीर्ती शारदा न रे ही. राम जरा आवाज कर. हां आवाज कर. खूप छान गाते ना. आवाज तेवढाच ठेवा, कमी करू नको. नॉर्मल आहे ग. अरे राजू आलास. हां बस बस. चल निघू. अरे काय आल्या आल्या निघतोस काय? चहा ठेवलाय मी. चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. कुलकर्णी साहेबांना फोन करून सांगायचं का ते? काल रात्रीच बोललो रे त्याच्याशी. डायरेक्ट जायचं, कॅश उचलायची, मग तूच जाऊन त्या जगतापच्या तोंडावर मार. चहा घे. टेबल नाही का ठेवायचंस? घे. तो नाही तो ना, बेन साखरेचा आहे तो. याच आहे. हां काकी आता याच्यासाठी मुली बघायला लागा. लग्न उरकून टाकूया. करायचं या वर्षी. काय झालं? रिमोट कुठे गेला रे? रिमोट आज एकदाचा हा मॅटर मिटवून टाकू, मग मोठी पार्टी करू. हा साहेब पोचलोय मी ते. हा बघतो मी ते. चले सर काय? थांब 1 मिनिट. कोण पाहिजे? अरे काय ए काय काय भाई? नाही हो, चालू आहे तेच करतोय. पण काय? अरे काय चाललंय काय? फोटो कसले काढताय? बाजूला. अरे कसला काढताय फोटो? आई थांब बघतो मी. हा पण हो काय काय चाललंय? अहो तुम्ही माझ्या घरातले सगळे काय फोटो काढताय? काय रे, साखर घ्यायला पण पैसे नाही काय? हो आम्ही पण बिल्डरकडे काम करतो. हा मग मी काय करू? हा सरळ आज जाऊन फोटो काय काढताय तुम्ही? जगताप साहेब म्हणतात अजून थांबता येणार नाही. अहो पण पैसे देणार आहे ना तो. कधी? आता तिकडेच चाललोय. हा मग ते कुलकर्णी साहेब आहेत ना आंबेवाले, ते आमच्या उद्योगात पैसे गुंतवणार आहेत. फॉर्म्युले सगळे आईचेच आहेत, पण त्यांना ते सगळं मोठ्या प्रमाणावर करायचे. हा आता तिकडे कॅश घ्यायलाच चाललोय. कॅश घेणार आणि लगेच जगताप साहेबांना देणार आहे. साहेब म्हणतात तुझ्यावर भरोसा नाही. चला घर खाली करा. चला. ओ खाली काय करा? एवढं सोपं वाटलं का ते? कठीण काय रे ते? हा? थांबा. थांबा. बसा तुम्ही. नाही आई शपथ, आज शेवटचा दिवस आहे. हां दिवस पण 1 तास थांबा. हवं तर तुम्ही कुलकर्णी साहेबांशी बोलता का? मी त्यांना फोन लावतो. अरे कोण कुलकर्णी? कुलकर्णी साहेब आंबेवाले, मी बोललो ना, लावतो. हां साहेब तो हा फोटो बरं ठीक आहे, चल ये तू. साहेब थांबतायत. त्यांना सांगा मी देतो पैसे. लवकर या. हा चले फोटो. अहो या. ए, अरे इथे काय? हा चालेल. काम तिकडे चालेल. काम धंदा नाही. हे काय? कोण म्हणजे? काकी तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी सांगतो ना, पुढच्या 1 तासात सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. हां मी काय माझा विश्वास ठेवत आले रे की सगळं काही चांगलं होईल म्हणून. आई काकी माझ्या पोराला हो सदं गोडधोड पण खाता येत नाही. आई तुला बोललो ना आज खाणार. तू गुलाबजाम तयार ठेव. आज कमीत कमी 4 खाणार. तुझी शपथ. चल नको. तुझा बाप भोळा होता वगैरे सगळं ठीक आहे रे, पण साऊथ मुंबईतली जागा कोणी गहाण ठेवतं का? आता 2 वर्षात ही जागा जाणार रे डेव्हलपमेंटला. मग काय भाव येईल माहिती आहे? येडा समजतो का तो आपल्याला? कुलकर्णी साहेब देवासारखे भेटले म्हणून बरं, नाही तर काय करणार होतो आपण देव जाणे. हे कुलकर्णी साहेब नोव्हेंबरमध्ये कुठनं आंबे आणत असतील रे? हे सगळे त्या इस्रायली लोकांचे चाळे आहेत रे. कधीही कुठेही कसलीही शेती करायची आयडिया काढली ना त्यांनी.
काय ते म्हणे थंडीत कलिंगड, उन्हाळ्यात सफरचंद, उच्छाद मांडलाय पार. ते कुलकर्णी साहेब पोचले असतील ना? सकाळपासून रात्रीपर्यंत तिथंच बसलेला असतो तो. कुठं जाणार आहे? हे आपण नंतर बघू. हां ठीक आहे. नमस्कार. या बसा. हां हां अरे कसं काय वाटलं आपलं डिझाईन? अरे कालच एक इन्व्हेस्टर आला होता आपल्याकडे. त्याला जाम आवडलं आपलं. अरे लोणच्याचं शॅम्पल तर त्याला इतकं आवडलं ना, अरे भाजीसारखा गिळत होता. म्हणाला काय काळजी करू नका, वाटेल तेव्हा पैसे घेऊन जा, पण एक अट आहे, नाव बदलायचं आणि माझं नाव लावायचं म्हणतो. अरे श्रीराम हे नाव बदलायचं? अरे काय वेळ लागलाय काय? अरे राम नावाचा काय इमेज आहे लोकांमध्ये, मार्केटिंगचा सेन्सच नाही आहे. आणि नाव काय याचं? छोटू. छोटू लोणचेवाला. चायला बायको तरी घेईल का याची? मी सांगून टाकलं, नाव बदलणार नाही, गेला सुडत. साहेब मग कधी सुरू करायचं आपण? करूया रे. हां करूया, आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे ना. हां काय बरोबर. हो ते पैसे. अरे हो ठेवलेत ना. हे बघ मला वाटलं व्यवस्था केली मी सगळी. बघ 1000 5 बंडलं आहेत. 5 लाख. 5? हां. अरे हो साहेब 15 लाख देणार म्हणला होतात ना? हो रे, पण का आता हे पण मी कशी व्यवस्था केली ना ते माझं मलाच माहिती आहे. अरे घे ना, घे. अरे मी आहे ना, घे, काय काळजी करू नकोस. आणि न घाबरता त्या जगतापला सांग, थोडा वेळ मागून घे. हां हे बघ नवीन लॉट आहे, टेस्ट करताय? डायबिटीस आहे मला. घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. तू देवावर विश्वास ठेव आता. तू बघ मला फोन करतो तू गुड न्यूज द्यायला. हॅलो. काय रे, तुझा 1 तास होतोय का नाही? हां येतोय. सांगा त्यांना. निघालेस का तू? घरीच आहेस? नाही ते बिल्डिंगच्या बाहेरच. बाहेर काय करतो? लवकर वर येतात. हो भाऊ. हां सेल्समन नॉट अलाउड. नाही मी सेल्समन नाही आहे. बॅग दाखवा. काय बरं हां आहे ताई. ना? कदम थांबा आलो. नाही म्हणजे मी सेल्समन आहे पण आत्ता काही दाखवायला नाही आलो आहे. ते वरती जगताप साहेब. हां पैसे जमले काय? हां नाही. इकडे मागच्या आठवड्यात एकाशी लपडा झाला. मला या रंगाचा शर्ट खूप दिवस घ्यायचा होता. एकाला एंट्री कर.
सिस्टम वर्तमान दार बंद कर. सापडला का रे? उत्तर मध्य महाराष्ट्र और गुजरात क्षेत्र में हल्की से मध्यम बारिश. सापडला का रे? काय सापडला ना. जगताप साहेब. कुठं आहे रे? नॉक करून जा. अरे भाई उचलतोय ना. हे सापडला काय? फक्त पकडा, मारू नका त्याला. चल दरवाजा बंद कर ना. साहेब. ए चुप गप. ऐकू दे मला. पिशवीत टाक ना. साहेब सापडला. आता बोल त्याला पळायला. ओहो शाबास रे गबरू. थँक्यू साहेब. अरे अरे तिकडं काय बघतो, इकडं बघ की. अरे अरे टिचभर बिळात राहणारा तू या वाघाच्या गोळीत शिरायचं डेअरिंग करतो. तुझ्या आईला तुझ्या. तुम्हाला सांग, आम्ही कधी तुला उंगली केली नाही केली ना. मग आपल्या लायकीत राहायचं, कळलं. पण नाही तुम्हाला जमणार नाही ते. बघतो का इकडं. तू काय केलं ठाव आहे का तुला. हे बघ, ए माझ्या 1000 रुपयाच्या नोटा या तू अशा फाडल्या आहेस. आता काय कामाच्या राहिल्या. माझे मागडे कपडे, त्याचे खिशानं भोकं पाडलीस तू. साबण म्हणजे काय माहिती करा तुला. पण कसं डावसणार याला. कारण कधी आंघोळच केली नाही ना बाप जन्मात. तसं तुला असतं ना आगडं गावभर है ना. पण तुला शिकवणार मी आता. आंघोळ काय असते ते मी शिकवणार ना तुला. तुझ्या आईला तुझ्या. चल ये. बादली करे इकडं. सोन्या माझ्या एक ध्याना ठेवे. इकडं बघ ना. हे बघ, आपण तुझ्यासाठी एक छान बादलीची व्यवस्था केलेली आहे, कळलं. त्यात आम्ही तुला टाकणार. मग हळूहळू आम्ही त्याच्यात पावडर टाकणार. फेस येणार टिकले. तो फेस तुझ्या अंगाला लागणार. मग कळणारच नाही फेस कुठला आणि तो कुठला. बरोबर का नाही. अरे तुला सांगतोय मी. आणि मग तू आणखीन आरामात झोपणार, हातपाय ताणून कान बिन सरळ करून. चला चला चला, तुझ्यासाठी बाथटबची व्यवस्था केलेली आहे, एकदम चकचकीत, पाणला शुभलं. कसा फिरतोय बघ गोल गोल गोल. अरे बघतो का. आणतो पाणी होत की त्याच्यात. नुसता बघत बसलाय. येतं येतं पाणी येतं. आलं आलं आलं. गाल गाल पाणी, गाल गाल पाणी. आलं आलं आलं. बस 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 बस. आपल्याला नाव नाव करायची. साहेब थांबा. का तुझा बाप आहे का यो. उंदराचा पूर्वजन्म घेतला का काय त्यानं. काय रे तोंड लय सुटायला लागले आले तुझं. मस्ती चढली का तुला. पैसे कुठे माझे. पैसे आणले का नाही. पुरे आणलेत ना. ए बघा रे बघा, यानं पूर्ण पैसे आणले की नाही बघा रे. काढ. यायला ठंडे ठंडे याचा लवकर. नहाना चाहिए. हे एवढेच. बाकीचे कुठे आहेत. नाही ते कुलकर्णी साहेब आज देणार होते, पण त्यांना. तुझ्याला कोण आहे कुलकर्णी रे. कुलकर्णी साहेब आंबेवाले. मी बोललो होतो ना. अरे काय आंबेवाले लावले. ते तू मगाशी यांना बोलला होता ना आज सगळे पैसे देतो म्हणून. काय काय बंकस लावली तू. नाही ऐका साहेब. ए जरा याचं घर खाली करायचं. साहेब नको नको नको. नाही चल घर नको साहेब. हट साहेब. ऐका साहेब घर नको साहेब प्लीज. ए गप. माझं लोन म्हणजे काय लोणचं वाटलं काय तुला की मुरत ठेवलं की आणखीन टेस्टी व्हायला. अरे लोणचं नाही पण त्याच्यावरचा खार तर दे. अरे व्याज तरी दे की. ए जा रे तुम्ही थांबला कशाला. तुम्ही जा. हो साहेब नको नको साहेब. थोडा वेळ जा साहेब.
आई आई शपथ पैसे देतो तुमचे. अरे थोडंसं म्हणजे किती? आज देणार ना? आज द्यायला पाहिजे, नक्की लक्षात ठेव. हे बघ, किती वाजेपर्यंत देणार? 5 वाजेपर्यंत देणार? ऐका ना साहेब. 6? ऐका ना साहेब. चल 6. पण 6 म्हणजे 6. 6 वाजता मला माझे पैसे मिळाले पाहिजेत. आणि चेक नाही, कॅश. काय कळलं? तुम्हाला 6 वाजेपर्यंत माझी कॅश नाही दिली तर ते डायरेक्ट जाऊन तुझं घर खाली करणार. कळलं? पण अरे जा की, आता उभा करायला आहे. वरनं पैसे पडणार का तुझ्या डोक्यात? हं? चल जा जा रे, जा. चल. हे घे. चल. चल दे. दे इकडं, दे. घ्या. इथं स्टोरेजला भरपूर जागा आहे. इकडं वॉटर कनेक्शन आहे. हां, या साईड. एक्सक्यूज मी, मला हा कॉल रिसीव्ह करावा लागेल. हां, तुम्ही प्लीज बेडरूम बघता. एन्जॉय. हां हां, बोल रे. अरे तर जगतापनी माझं काही ऐकून नाही घेतलं. अरे तेव्हाच्या तेव्हा घर खाली करायला निघाली होती त्याची माणसं. मग हे बघ राजू, माझ्याकडे आज संध्याकाळी 6पर्यंतच वेळ आहे. तू बघ ना, तुझ्या ओळखीत असेल ना कुणीतरी. बघतो, एक अर्धा पाऊण तास दे. मी वाट बघतोय. मी तुला फोन करतो नंतर. हां. हो हो, थँक्यू. एक कटिंग देना, बगैर शक्कर. हाँ, विदाउट शुगर. हाँ, अलग से बनानी पड़ेगी. ये लो. थोड़ा शक्कर डाल दो. अरे यार, इतना नहीं, कम कम. और हाँ बस. पकड़ो. थैंक यू. हाँ, अरे ऊपर कोई था? कौवा होगा. गिलास का कितना हुआ? रहने दो, ठीक है. सॉरी. हाँ, जाओ. था ऊपर कोई. हॅलो, हा कुठं आहे? आलोय मी इकडे बिल्डिंग खाली. ए, काय सुसाईड करायचं काय? काय रे, काय विसरलास काय? थांबा जरा. हे घे लवकर ये.
अगं लवकर ये. एकच मिनिट. अरे काय आहे? कोण आहेस तू? बोल ना. हा मी पाहिलं तुम्हाला तिकडे वर उभे राहून. हा मग? हा मग का असं तुम्ही? हॉबी आहे माझी. हा. तुला काही प्रॉब्लेम आहे? अशी थोडीच हॉबी असते. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही तुम्ही हो ना? तू निघ इकडून. हा हे चुकीचं आहे. तुला एकदा सांगून कळत नाही का? असं का करताय तुम्ही? प्रॉब्लेम सगळ्यांना असतात पण म्हणून. निघ. ओ ऐका ऐका. एक मुलगा असतो तो म्हणतो माझे बाबा इतके उंच आहेत की ते हाताने पंखा थांबवतात. तर दुसरा मुलगा म्हणतो हे तर काहीच नाही, माझे बाबा इतके उंच आहे की ते हाताने हेलिकॉप्टर थांबवतात. तर यावर तिसरा मुलगा म्हणतो की तुला वरती कोणी सोडलं रे? मी वॉचमनला सांगे ना. हा बोलवा. हा बोलवा ना. मी सांगेन की तुम्ही हो हे बघा आत्महत्या करणं फक्त चुकीचंच नाही, तो कायद्यानं गुन्हा पण आहे. ऐका ना. हो थांबा. अहो मारू नका हो. मला डायबिटीज आहे. माझ्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. हो ना? मग ताबडतोब इकडून जायचं, नाही तर मी खरंच मारेन. ऐका तुमचा देवावर विश्वास आहे ना? हा मग. नाहीये देवावर विश्वास.
तुम्हाला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय. याच्या आधी भेटलोय का आपण? लागलं कुणाला तरी. माणूस पडलाय रस्त्यावर. मेला नसेल ना? तुझ्यामुळे झालंय सगळं. युजलेस. माझ्यामुळे? चला, वाचला बिचारा. आणि तुम्ही पण वाचलात. मी तुला फायनल सांगते हा, इथून निघून जायचं. हो, 2 मिनिटात तुम्ही माझं ऐकून मी तुझ्या समोर उडी मारे ना. वाचले. कशाला पळत जायचं इकडनं? हसतोयस तू? नाही नाही, सावकाश सावकाश, दुखेल अजून. पाय असा गोल 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 हलवून बघा. हा हा हा. दुखतंय का? मूर्ख. अहो, सुजलाय हो पाय. 1 मिनिट, पाणी नको? बर. पापड, नाचणी, चकली, श्रीराम दुःखदबाव लेप. मीच श्रीराम. काय विकतोयस? नाही नाही, तुमच्या पायासाठी फुकट. हे आजकालचं स्प्रे वगैरे हे सगळं कृत्रिम आहे. हे 100% नैसर्गिक. 10 मिनिटात पाय बरा होतो. छान गारगार वाटेल. लावा ना. तू लाव ना. म्हणजे मी? चालेल का? नाहीतर काय तो लेप आपोआप उठून लागणार आहे का माझ्या पायावर? माझी आई हे सगळं घरी बनवते. दुकान बंद पडल्यानंतर बाबांनी सुरू केले हे घरगुती उद्योग. बाबा टेलर होते
हां, आजकाल सगळे रेडीमेड कपडेच वापरतात ना. मी अजूनही शिवून घेतो कपडे. कर्ज पण त्यांनीच काढलं आणि नाव पण त्यांनीच ठेवलं, उद्योगाचं पण आणि माझं पण. श्रीराम. काय पेंटिंग करतोयस का? नाही, झालं. काही होत नाहीये, फेकून दे तुझा लिप. अहो थांबा, असं लगेच कसं होईल? तुम्हाला भूक लागली आहे का? नाही, आई म्हणते भूक लागली की उगीच चिडचिड होते. आणि आज तर नाही, आज तर नाश्ता पण केला नसेल ना तुम्ही? नाही म्हणजे मी पण नाही केला. आपण दोघं माझा डबा शेअर करू शकतो. माझी आई भेंडीची भाजी अप्रतिम बनवते. मला नाही आवडत भेंडी. अहो, माझ्या आईच्या हातची भेंडी खाऊन तर बघा, अख्ख्या चाळीत फेमस आहे. लोक तर म्हणतात भेंडीच काय, माझ्या आईला पिंपळाच्या झाडाची पानं तोडून दिली ना तर त्याची उत्तम भाजी बनवेल ती. मग एक काम कर, खाली जा, तिकडे एक पिंपळाचं झाड आहे, त्याची पानं तोड आणि तुझ्या आईला नेऊन दे. युजलेस. एकदा खाऊन तर बघा ना. मी माझ्या आईच्या हातची पण भेंडी खाल्ली नाहीये कधी. कधीच खाल्ली नाही तर कसं कळणार आहे आवडतं का नाही? नाही आवडली तर नका खाऊ, एकदा ट्राय तरी करून बघा. थांबा जरा, एक महत्त्वाचा फोन करायचा आहे मला. चांगली तर झाली एवढी, काय छान वास येतोय बघा. राजसाहेबांचा फोन व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने. राजसाहेबांचा फोन बंद आहे, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. The number you are trying to call is switched off. Please try again later. राजसाहेबांचा फोन व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. The person you are trying to call is speaking to someone else. Please try again later. हा राजू. हा ऐक, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझं काम झालं. नीट ऐक, माझी बॅटरी लो आहे. हा? फोन कधी मरेल? एक नंबर देतो, तो लिहून घे पटकन. हा, एक मिनिट. अरे एक मिनिट. हा राजू, लवकर कर यार. हा बोल. 750 711 हां 0525 5525 पटेल भाई. हां, यांच्याकडे कॅश रेडी आहे. कॅश रेडी आहे? पूर्ण आहे का? पूर्ण कॅश रेडी. तू नंबर लिहून घेतलायस का? हो, लिहिला. ऐक जरा, त्यांच्याशी बोलणं झालं की. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. शिट. सगळी भाजी संपवलीत. केवढंच होतं ते? अहो पण मला पण खायचं होतं ना. मग ऑफर कशाला केलं रे? शेअर करूया म्हणालो होतो मी. मगाशी बोललो ना मला डायबिटीस आहे. आता काहीतरी होईल मला दर थोड्या वेळाने खावं लागतं. चक्कर येईल आता मला. आज एवढी महत्वाची कामं करायची आणि तुम्ही. गप. मी मागितला होता का? एक तर स्वतःच दिलंस आणि वरती मलाच बोलतोय. दे तुझा फोन, दे, मी तुझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते. दे. नाही पिझ्झा नको.
मला नाही आवडत. शुगर लो आहे माझी. चॉकलेट वगैरे आहे का तुमच्याकडे? डार्क चॉकलेट, फ्रुट अँड नट, काय पाहिजे? काय कुठलंही चालेल, द्या. काय दुकान आहे? पिझ्झा मिळेल, हवा तर घे. अहो पिझ्झा नको, नाही आवडत मला, कधीच नाही खाल्लेला. कधीच नाही खाल्ला तर मग कसं कळेल रे कसा असतो ते? दे फोन. तुम्ही तुमच्या फोनवरनं कर ना फोन, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. मग खाली जा आणि माझा फोन घेऊन ये. खाली फेकला मी. फेकला? सुसाईड करताना फोन वरती घेऊन जाऊ. दे फोन. लवकर द्या जरा फक्त. हॅलो, हाय कीर्ती हियर. हॅलो कीर्ती मॅम. येस राईट. मेक वन चिकन डिलाइट. चिकन नको, चिकन. एनीथिंग एल्स? काय टाइमपास म्हणून विचारलं मग अशी? सॉरी मॅम. सॉरी. मेक वन चिकन डिलाइट अँड हां अच्छा काही चालेल. हां एनीथिंग इन वेज. ओके. वेज सुप्रीम विल डू. या दैट्स राइट. ओके. अच्छा सुनो, घर पे नहीं भेजना, ऊपर टेरेस पे भेजना. मैम टेरेस पे नहीं भेज सकते. क्यों? नहीं मतलब टेरेस पर क्यों नहीं डिलीवर कर सकते? नहीं मतलब वैसी बात नहीं, लेकिन मुझे पिज्जा के साथ पतंग उड़ानी है. आपको कोई प्रॉब्लम है? सॉरी मैम, भेजता हूँ. फोन द्या. राइट. बेटर. मेक इट क्विक. थैंक्स. 15 मिनटं. अरे अरे का फेकलात फोन? माझा फोन आहे, मी काहीही करीन. अहो तुमचा नाही माझा. का फेकलात फोन? तुटला का? पकडलास ना? अहो माझी नोट उडून गेली ना. कितीची होती? 100? हो 500 देते पण गप्प बस. 10ची होती पण महत्वाचा नंबर लिहिला होता त्याच्यावर. काय प्राईम मिनिस्टरचा नंबर होता का? कुठून तरी इकडे येऊन बसला आणि डोक्याला शॉट देतोय नुसता. चपलेनी मारीन. हाय बोल. हा रे, झालं का रे काम? हा झालं समज. थोडा वेळ लागतोय पण होईल. बरोबर, छान छान छान. आणि ऐक ऐक बाळा, अरे वामन गुरुजींचा फोन होता. त्याने एक स्थळ पाठवलंय तुझ्यासाठी. तुझा व्हॉट्सअप चालू आहे ना? आणि ऐक ऐक ऐक, मी गुलाबजामचा मावा आहे ना, तो जरा भाजून ठेवते. गुलाबजाम करीन. आई मी करतो फोन, काम झालं की लगेच. हां बरं बरं बरं. हॅलो, मग मी ठेवू म्हणतोस? हो ठेव. शिडी निघत नाही काही. क्रेन चालेल का? त्या खूप आहेत. सरळ बोलताच येत नाही. सतत वाकडं. काय बोललास? काय नाही बोललो. बोलायची हिम्मत पण करू नको. आधी खाण्यावरनं बोलला, मग फोनवरनं बोलला. कोण आहेस रे तू? काय संबंध तुझा? कधीपासून इकडे वरती येऊन बसला आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय नुसती. 2 मिनिट प्लीज. शांत बसता का जरा? चल फोन. अरे बंद आहे, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. Useless.
श्रीराम 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 उठ हॅलो डॉक्टर काका मी कीर्ती बोलते. नाही नाही माझा नंबर नाही आहे, माझ्या मित्राचा नंबर आहे. ॲक्च्युली काका तो ना बेशुद्ध पडला आहे. नाही मी सगळं ट्राय केलं पण काही तर त्याला डायबिटीस आहे. मग त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला हवं. हॉस्पिटलला? पण मी ॲम्ब्युलन्स पाठवू का? हॅलो कीर्ती. नाही मी बघते. हो मी बघते. काय लागलं तर मला सांग. हो चालेल. थँक्यू. हो थँक्यू.
मॅम, युअर पिझ्झा इज हिअर. पिझ्झा. ए इकडे 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 लवकर, मला मदत हवी तुझी, लवकर ये. हा. कुठून? अरे पटपट ये ना. हा. ये लवकर ये. ये लवकर. चल उचल, आपल्याला ह्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. बघतोस काय, उचल ना. नको मॅम, मला कशाला उगाच ह्याच्यात अडकवताय. हे घ्या. मी काय मर्डर नाही केला ह्याचा. नाही, पण मला नाही जमणार आहे. जमायचं काय त्याच्यात? तू पिझ्झा डिलिव्हर करतोस ना, तसं याला डिलिव्हर करायचं. अहो पण मला अजून दुसरीकडे डिलिव्हर करायला जायचंय. 15 मिनिटात नाही पोहोचलो ना तर फ्री द्यावा लागेल पिझ्झा. मॅनेजर माझ्यावर चढेल. तू दुसरा कोणाला नाही पाठवू शकत का? हा, मी काम करतो. हा, मी खाली जातो आणि कोणाला तरी वर पाठवतो तुमच्या मदतीला. चालेल? तू मूर्ख आहेस का रे जरा? तुला कळत नाही हे किती अर्जंट आहे? अहो माझं पण अर्जंटच आहे. ठीक आहे, जा. हा हा जा. एक दिवस तू सुद्धा असा रस्त्याच्या कडेला पडलेला असशील आणि कोणी तुझ्याकडे ढुंकूनही बघणार नाही. पिझ्झा डिलिव्हरी बॉय सुद्धा अर्जंट मध्ये पिझ्झा द्यायचा म्हणून निघून जाईल आणि मग कावळे आणि गिधाडे येतील तुझ्या अंगावर. बस. कावळे नाही, नको. पण हा तर ऑलरेडी. श्रीराम, श्रीराम, उचल उचल चल. जड आहे खूप. पिझ्झा नाहीये ना तो? कुठे? इकडं. खाली ठेवा, मग खाली ठेवा. अरे थांब जरा. मग खाली ठेवा. माझी नोट खाली ठेवा. अरे श्रीराम, तुला हॉस्पिटल मध्ये जायचं. श्रीराम, हॉस्पिटल नको. हा नाही, हॉस्पिटल नको. चॉकलेट द्या. चॉकलेट आहे का? चॉकलेट तुमच्याकडे नाही का? माझ्याकडे असतं तर मागितलं असतं का? आहे का? आहे, पण माझ्या गर्लफ्रेंडनी दिले. मला चॉकलेट द्या, माझी शुगर लो आहे थोडी. अरे दे ना बाबा. नाही, तिला वाईट वाटेल. तू गाढव आहेस का रे जरा? नको सांगू ना तिला. नाही, मी तिच्याशी खोटं नाही बोलत. तू ना खरंच एक दिवस रस्त्याच्या कडे. थांबा. उठ. सोडा ना. अरे उठ. हे घे, हे घे, हे घे. बेटर. छान होतं चॉकलेट. थँक्यू. माझ्या गर्लफ्रेंडनी दिलं होतं. तुला पण थँक्यू सांग माझ्याकडनं. हां, तुमचं झालं असेल तर मी निघू का? मला पुढची डिलिव्हरी करता येईल कदाचित. थँक्यू. मॅम, बिल. हां, किती झाले? 460. 1000 सुट्टे नाही आहे. कीप द चेंज. थँक्यू. थँक्स. थँक्यू मॅम. थँक्यू. ए श्रीराम, कुठे चाललायस? माझी नोट. तू प्लीज खाऊन घे आधी, नाही तर परत काहीतरी होईल आणि तुझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत मी आता. कसं खायचंय? मग आधी चिकन नाही का म्हणालास? मग चष्मा कुठे आहे? बस मी आणते.
द्या ना लवकर. काय नाकात जाणार आहे का घास? चष्मा. चष्मा. माझ्या मामाचा चष्मा पण सेम होता, स्क्वेअर. लहानपणी मी तिचा चष्मा चोरून घालायचे. तिला अजिबात आवडायचं नाही. खूप ओरडायची मला, डोळे खराब होतील, पण तरी मी घालायचे. चष्मा नसला की तिला दिसायचं नाही, त्यामुळे मला शोधता पण यायचं नाही. मी कपाटात बसायचे एकटीच हसत. लहानपणी मला चष्मा घालायची खूप आवड होती. मग सडनली केली. मम्मा झोपेत हार्ट अटॅकने. ये रे घना ये रे घना, ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना. खूप गोड गायची ती. तुम्ही पण छान गाता. हवं तर घाला अजून थोडा वेळ. वाव, सॉलिड इकडे है ना. मस्त रे. कसला व्ह्यू दिसतोय. ए हवा मार ना थोडी. जमी नाही करणार. अगं मार ना. इथे बसूया का? तिकडे जाऊया ना. बस ना इथे. चल ना रे प्लीज. तिथे काय ऊन आहे तिथे. असू दे रे. मग काय सांगून आले घरी? मी सांगितलंय मी मैत्रिणीकडे चालली आहे. ये तुला मैत्रिणीचं घर दाखवतो. ए ती गच्ची मस्त आहे ना. पुढच्या वेळेला तिकडे जाऊया. चल चल जाऊया इथून. का?
100 रुपये दिलेत वॉचमनला. अगं हो, चल ना गो. अरे मला माहितीये ती कोण आहे. कोण आहे? अरे तुला, अरे थांब रे. आय थिंक आय हैव सीन यू समवेयर. शिट. आप मॉडलिंग करती हो क्या? नाही ती नाही. सॉरी सेलिब्रिटी दिसत. चल. कीर्ती शारदा. टीव्हीवर पाहिलंय मी. माझी आई खूप मोठी फॅन आहे तुमची. काय टीव्ही लावलाय? नोटबुक तुझी उडून जाईल नाहीतर. शुगर तर नॉर्मल आहे तरी पण शेवटची अंगाई ऐकना 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 शेवटची अंगाई ऐकना 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 शेवटची अंगाई ऐकना 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 एकच ही अंगाई हृदयाचा ठेकाण श्वासाची लय रे जन्माच्या आधी खावाटे भय आहे गर्भाच्या मातीशी खेळून रुजताना नाळेला बिलगून शेवटचे निजताना ऐकना ऐकना शेवटची अंगाई ऐकना 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 शेवटची अंगाई ऐकना
शेवटची अंगाई ऐकना 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 शेवटची अंगाई ऐकना काय करताय? थांबा. काय? हा? प्रेग्नेंट आहात आणि तरी नाही नाही. मग काय करू? फसवलं त्यांनी मला. आज आम्ही पळून जाणार होतो, लग्न करणार होतो. सकाळी त्यांनी फोन केला आणि म्हणाला, आय एम सॉरी, मी नाही येऊ शकत. तू अबॉर्शन कर, आय एम नॉट प्रिपेअर्ड. ही थिंक्स आय एम प्रिपेअर्ड फॉर अबॉर्शन. पाच वर्षांचं सगळं एका मिनिटात संपवून टाकलं. अबॉर्शन करू आणि मी कशी जिवंत राहू? मला माहितीये मी मेल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करणार, त्याला पकडणार, त्याला ह्याच्यात अडकवणार. मला हे सगळं नकोय. हे जे सगळं झालं ते मी नाही ना हँडल करू शकले. मग माझ्या मृत्यूला फक्त मीच जबाबदार आहे. मी लिहिलं याच्यात. आई हवी होती. तू पण फेल झालीस का? तू परत फेल झालास. हे काय उडी बिडी मारायची नाही. हा इकडे कितवीत आहेस तू? ही काय दुर्बीण आहे? मार्कशीट अशी 4थीत आहेस ना तू? तुला माहिती आहे मी तर 10वीत नापास झालोय.
आणि ते पण गणित आणि इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यानंतर ना रोज रात्री मला एकच स्वप्न पडायचं. गणितातले A to Z आणि इंग्लिशमधले 0 to 9 असे माझ्या मागे मागे पडायचे. मला चारी बाजूनी घेरून घ्यायचे आणि बोट दाखवून हसायचे. मी खूप घाबरायचो, डोळे घट्ट मिटून घ्यायचो. डोळे उघडायचो ना तर फक्त O आणि 0 उरलेले असायचे. हळूहळू ते O आणि 0 असे वर्ण माझ्या गळ्यात येऊन अडकायचे. छोटे छोटे होत जायचे. मी गुदमरायचो, आरडाओरडा करायचो आणि दचकून उठायचो. पण मी तरी जीव नाही दिला. काय हां, मी अभ्यास केला, मेहनत केली आणि पास झालो. अरे तू पण पास होशील. आणि मला सांग, देवानी गच्ची कशाला बनवली आहे? हां, पापड वाळत घालायला, कपडे वाळत घालायला, पतंग उडवायला, कोणाचं लग्न ठरलं तर मंडप घालायला. एवढं खालनं वरती येऊन परत खाली उडी मारायला बनवली गच्ची नाही. त्यामुळे मेहनत कर. हां, पास होशील तू. उडी बिडी मारायची ना. काय नाव तुझं? अर्जुन. डॅड, शिट. इथे लपून बसलायस तू? थांब थांब, पळू नको. अर्जुन थांब. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं मॉम डॅड मूर्ख आहे? तुझा रिझल्ट आहे मला माहिती होतं. थांब, तू बाहेर पाहिजे. मी शाळेत गेलो होतो. तू बाहेर ये रे. तू बाहेर. अर्जुन थांब, पळू नकोस. अर्जुन कुठे पळतोयस? तुम्ही मारा. अरे मग काय आरती वाळू? थांब थांब. अरे बापरे. अर्जुन मला एकदाच सांग, अजून किती वेळा नापास होणार आहेस तू? नाही करू शकत मी अभ्यास. का? कसा करू? म्हणजे काय? अरे का नाही करू शकत? ते A to Z आणि 0 to 9 सगळीकडून माझ्या अंगावर येतात. काय? O आणि 0 माझ्या गळ्यात अडकून मला मारायला बघतात. काय बोलतोय? नाही करू शकत मी अभ्यास. त्यापेक्षा मीच इथून उडी मारून जीव देतो. अर्जुन काय बोलतोयस तू? हे कुणी भरवलं हे सगळं तुझ्या डोक्यात? मूर्ख कुठला. तू खाली आहे बरं आधी. नाही, मी खाली उडी मारणार. अर्जुन, अर्जुन काय करतोयस तू? हे खाली या दे. नाही, तू खाली ये. मी खाली उडी मारणार. चुप. मी खरंच उडी मारी ना. अर्जुन चुप. डॅड, आय रिअली जॉब. मार उडी. अगं काहीतरी काय. थांब जरा. तू खाली ये. येणार आहे बाबा खाली. मार ना. मारायची असेल ना तर खरंच मार, नुसती बडबड करू नको. मारतोस? आहे हिम्मत? झालं? ये खाली. ये बाळा, सावकाश ये. त्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये सांगून ना गच्चीला लॉकच लावून घेणार आहे मी. चल. सॉरी डॅड. मारतो काय? चांगली आयडिया केलीत. आगाऊ. हो ना, मग तू पण म्हण ना मला. मार उडी. आहे हिम्मत? सकाळपासून माझ्या मध्ये मध्ये करतोयस. तुला कळतंय का मी कुठेही जीव देऊ शकते, कसाही जीव देऊ शकते. पंख्याला लटकीन, विष घेईन, ट्रेन खाली मरेन. कुठे कुठे वाचवायला येणार तू? मरायचं ना तुम्हाला? का ढकलला? काय आला? हा, मरायचंय ना? तुम्हाला नाही मरायचंय. कोणालाच मरायचं नसतं. आपण कधी जन्माला येतो ना ते तो ठरवतो, आणि आपण कधी मरणार ते पण तोच ठरवतो. पण तुमच्यासारखी माणसं सतत मध्ये मध्ये करतात, कारण तुमचा देवावर विश्वासच नाहीये. सकाळपासून तुमच्या मागे मागे फिरतोय मी. तुम्हाला माहिती तरी आहे का कशातनं जातोय मी? ती नोट एवढी का महत्वाची, एकदा तरी काळजीपूर्वक विचारलात का मला?
नाही नको, बघतो मी. सकाळपासून बघतोच आहेस, आता मला करू दे. बाजू. नाही डावी. साप नाही. साप थोडं साप आहे साप. सॉरी, खरंच सॉरी. सॉरी? त्यांना खाली जाऊन सॉरी म्हणू का मी? 6 महिन्यापासून सॉरी म्हणत पुढे ढकलतोय. माझं घर गहाण पडलंय त्यांच्याकडे. नाही ऐकून घेणार तर जगताप साहेब. आज सकाळीच म्हणाले होते आज शेवटचा दिवस आहे. आणि आज जगताप, तिसऱ्या मजल्यावरचा मुच्छड फार नालायक माणूस आहे रे तो. बिल्डिंग मधल्या कोणाशीच त्याचं पटत नाही. सगळ्यांची किमान एकदा तरी त्याचं भांडण झालंय. पॉलिटिकली कनेक्टेड आहे. गुंड साला. स्वतःच्या बायकोला पण छळून छळून मारलं आणि आता दुसरी बाई आणून ठेवली घरात. अरे गेल्या आठवड्यात एका माणसाचं सामान रस्त्यावर आणलं त्याने. तो माणूस बिचारा गयावया करत होता, पण त्या जगतापच्या माणसाने खूप मारलं त्याला. काही ऐकलं नाही त्याचं. तुझं कठीण आहे. तू तुझ्या आईला घेऊन आता. बस माहिती आहे. एक आयडिया आहे. काय? किती द्यायचे? 10 लाख? हां, एक काम कर, खाली जा. कुठे? खाली एकदम खाली रस्त्यावर टॅक्सी पकड आणि तिथून 15 मिनिटात सिद्धिविनायक आहे, 20 मिनिटात शीतला देवी आणि अर्ध्या तासात महालक्ष्मी. देवच आता ह्याच्यातनं काहीतरी करू शकतो. देवावर विश्वास आहे ना तुझा? 40 मिनिटं उरलीत माझ्याकडे फक्त. हा, मग खूप झाली की देवाला. थँक्यू.
सैनिकों ने पाकिस्तान की 9,000 गुस्ताखी का मुंह तोड़ जवाब दिया और साहेब कई पाक चौकियों को तबाह कर दिया। साहेब 6 वाजत आले. मग काय करतोस? नाचून दाखवतोस? हां पैसे उडव तुझ्यावर मी. नाही नाही, तो ढापण्या हे आणणार होता ना पैसे. तो कुठला आणतो रे? फोन करू एक त्याला. कशाला? त्याचं रडगाणं ऐकायला? त्यापेक्षा उद्या त्याच्या घरी जा डायरेक्ट. यावेळेला त्याला सोडायचं नाही, नागडा करून बाहेर काढायचा. कळलं काय? ए कोण आहे बघ ग? ए यायला शनिवार मंगळवार आहेत का साहेबा? खरंच आलं? या की काय लाजतं एवढं? या इकडे आता आणि आम्हाला नेहमीचं ते रडगाणं म्हणून दाखवा. नाही माझं चुकलं, मला माफ करा, पुढच्या वेळेला धक्के आणून देतो. ते कुलकर्णी कांबेवाले त्यांनी एवढेच पैसे दिले, मला माफ करा असं म्हण आणि इकडे येऊन रड. ये तुझ्या रडण्याचीच वाट बघतोय मी बाळा. ये हे काय? पैशाचा अपमान नका करू साहेब. पैसे द्यायच्यात? हां भाऊ अर्धेच असतील ना? पूर्ण आहेत. कुठल्या बँकेवर दरोडा मारला? हां वरनं पडले डोक्यात. ए जास्त शहाणपणा करू नको, कळलं ना? डोक्यात पडले म्हणे. ए इकडे रे, हे मोजून बघ किती. किती वेळ लागतो मोजायला? हां पूर्ण आहेत. पूर्ण आहेत ना? जा आता टाटा. निघा. जागेची कागदपत्र. अरे फाईल घेऊन ये. मारायच्या तोंडावर. काय असते? ठीक आहे, सुरळी करून ठेव. कुठं ठेवायची तिथं? मोदी सरकार ने देश में 500 और 1000 के पुराने नोट बंद करने का फैसला लिया है। प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्र के नाम संदेश देते हुए इस बात का ऐलान किया। प्रधानमंत्री ने अपने भाषण में साफ किया कि गरीबी हटाने में भ्रष्टाचार और काला धन बड़ी बाधा है और इस भ्रष्टाचार और काले धन पर नकेल कसने के लिए ये फैसला लिया गया है। साथ ही नकली नोटों का चलन और आतंकी गतिविधियों में भी इस पैसे का इस्तेमाल किया जाता है, जिस पर लगाम लगेगी। 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे, कानूनन अमान्य होंगे। गुलाबजाम तयार आहेत ना? हॅलो आई. हो हो बाळा, हो तयार आहेत. खूप सारे करून ठेवलेत मी गुलाबजाम. ये. आई लिफ्ट मध्ये आवाज येत नाही नीट. हॅलो 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 हॅलो.
या बॅग्स घेऊन कुठे चाललाय तुम्ही? माहित नाही, पण जगतापांकडे नाही राहणार. अहो पण एकट्या कुठे जाणार तुम्ही? बघू. ऐका माझं असं आपण बोलू. डोंट वरी, सामान घेऊन कोणी जीव नाही देत. मी लवकरात लवकर तुमचे सगळे पैसे परत करीन. माझे नव्हते ते, माझ्या बापाचे होते. मी चोरले. एवढं वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. प्लीज, ज्याचे होते त्याला परत केलेत. मी तुम्हाला एक सांगू? मी तुला एक सांगू का? मला तुम्ही नको म्हणू. म्हातारी आहे का मी? सकाळी तर म्हातारं व्हायचंच नव्हतं तुम्हाला. तुला गुलाबजाम आवडतात का? हो, तयार आहेत. दे. इथं नाही, मग घरी. आज घरी चल आमच्या जेवायला. नाही, नको. माझी एक खूप मोठी फॅन आहे तुझी. खूप खुश आहे तुला बघून. आणि माझ्याही गरोदर बायकांसाठी लाडू पण मस्त बनवते. ओके. मॅच होती का? असावी, माहित नाही. जिंकलं वाटतं आपण. जिंकलो. बाय द वे, आमचा फटाक्याचा पण स्टॉल असतो दिवाळीत. म्हणजे फटाके विकतो मी पण. तुझी सेल्समनची ड्युटी अजून संपली नाहीये का? नाही नाही, संपली आत्ताच. मी इतक्या उंचीवर कधीच नाही आलोय. म्हणजे इतक्या उंचीवर नाही आलो कधीच मी. मी पण. इथे राहून सुद्धा काही सुसाईड करायचा मूड रोज होत नाही ना माझा. तुम्ही मला एक प्रॉमिस कराल का? गप्रे. नाही करणार आहे मी परत सुसाईड. ओके? नाही नाही, ते तर करूच नका. पण करू नकोस. पण आज माझ्या घरी येशील तेव्हा एक गाणं म्हणून दाखवशील का माझ्या आईसाठी? एक का 2 म्हणे. खुश होईल आई खूप. तो तिसरा मुलगा काय म्हणतो? कुठला मुलगा? तू सकाळी नाही का सांगत होतास एक मुलगा म्हणतो त्याचे बाबा. नाही, नको नको. अरे सांग ना. नाही, नको. सांग रे. सांग. हा सांगतोय. तर 3 मुलं असतात. तर पहिला मुलगा म्हणतो की पहिला मुलगा म्हणतो माझे बाबा इतके उंच आहेत की ते हाताने पंखा थांबवतात. तर दुसरा मुलगा म्हणतो हे तर काहीच नाही. माझे बाबा इतके उंच आहेत की ते हाताने हेलिकॉप्टरचा पंखा थांबवतात. तर त्यावर तिसरा मुलगा म्हणतो माझे बाबा इतके उंच आहेत पण ते असला मूर्खपणा नाही करत. झालं. हा 3च मुलं होती. आता अजून काय? म्हणजे जोक संपला एवढाच होता. तुला ही 3 मुलांची गोष्ट म्हणजे 3 मुलांचे जोक माहिती नाहीत का असे? नाही. म्हणजे तो पण नाही माहिती. पहिला म्हणतो सुपरमॅन आहेत माझे बाबा, दुसरा म्हणतो माझे बाबा स्पायडरमॅन आहे, मग तिसरा म्हणतो माझे बाबा वॉचमॅन आहेत. तो पण नाही. अरे मी एक जोक सांग. एक मुलगा असतो. तो घरी येतो आणि बाबांना म्हणतो की बाबा आज मी शाळेमध्ये भात खाल्ला, भाजी खाल्ली आणि भाकरी खाल्ली. तर बाबा त्याला म्हणतात ब नाही रे बाबा, भ. तर तो म्हणतो भर बाबा. तुला खोटं हसायला आलं ना? नाही, चांगला होता. म्हणजे चांगला होता जोक, चांगला होता असा. तुम्ही अजून काय काय विकता? नाही, आम्ही बाकी काही बस. बस.